सर्व स्वामी भक्तांचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण स्वामी भक्तांचा एक अनुभव ऐकणार आहोत। या अनुभवामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे, त्यामुळे संपूर्ण अनुभव आपण ऐकावा। श्री स्वामी समर्थ। अकोल्यापासून जवळच असलेल्या एका लहानशा खेड्यामध्ये विठ्ठलराव देशमुख नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ राहत होते। त्यांचे वडील साधेभोळे स्वामींचे भक्त होते आणि ते दानशूर होते। त्या काळामध्ये त्यांनी कित्येक गरीब लोकांना मदत केलेली होती, परंतु कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर विठ्ठलराव देशमुख म्हणजे त्यांचा मुलगा याच्यावरच पूर्ण घराची जबाबदारी आली। विठ्ठलराव तसे साधे, प्रामाणिक, कष्टाळू आणि शेती हेच एक त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं। परंतु सलग 2 वर्ष दुष्काळ पडल्यामुळं विठ्ठलरावांचं कर्ज वाढत गेलं। त्यामध्ये घरात आजारी आई, शाळेत जाणारी 2 मुले, त्यांची पत्नी, सगळं ओझं एकट्या विठ्ठलरावांवरच आलं। हळूहळू परिस्थिती इतकी बिकट होत गेली की एक दिवस त्यांनी मनात ठाम विचार केला की आता जगण्यात काही अर्थ उरलेला नाही। त्या रात्री त्यांची आई झोपलेली होती, मुले झोपलेली होती, पत्नीही थकून झोपलेली होती। विठ्ठलरावांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला आणि विठ्ठलराव त्या रात्री घराबाहेर पडले। हातात एक छोटीशी पिशवी। गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या विहिरीकडे विठ्ठलरावांची पावले चालू लागली, पण चालता चालता त्यांच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले, स्वामी समर्थ। ते स्वतःच चकित झाले। इतक्या अडचणीतही, इतक्या अंधारातही ज्या नावाने ओठ थरथरले ते नाव होतं स्वामी समर्थांचं। विठ्ठलराव चालत चालत त्या जुन्या पडक्या विहिरीजवळ पोचले। विहिरीजवळ पोचल्यावर विठ्ठलरावांनी डोळे मिटले। त्यांच्या डोळ्यापुढं आईचा चेहरा, मुलांचे हसू, पत्नीची आशेनं पाहणारी नजर, हे सर्व त्यांना आठवलं आणि हे आठवून त्यांचं मन हेलावलं। तेवढ्यात मागून एक करड्या दाढीचा, अंगावर फाटकी चादर असलेला वृद्ध आवाज देत विठ्ठलरावांना म्हणाला, काय रे वेड्या, एवढा अंधार करून का बसलास? हे आवाज ऐकून विठ्ठलराव दचकले। इतक्या रात्री इथं कोण असेल? ते म्हणाले, बाबा तुम्हाला काय काम आहे इथं? इतक्या रात्री तुम्ही का आलेला आहात? तर तो वृद्ध हसला, अरे वेड्या, काम? तुझं काम आहे ना मला? विठ्ठलराव रडू लागले। आपली सगळी व्यथा त्या अनोळखी वृद्धापुढे विठ्ठलरावांनी मोकळी केली। वृद्ध शांतपणे ऐकत होता। मग तो वृद्ध म्हणाला, अरे संकट आले म्हणून देव पळून जात नाही, तू थकला आहेस म्हणूनच मी आलेलो आहे। विठ्ठलरावांनी त्या वृद्धाकडे नीट पाहिलं। अंगावर काटा आला त्यांच्या। तोच चेहरा, ती नजर, ती वाणी, स्वामी समर्थ। ते त्या वृद्धाच्या पायावर डोकं ठेवायला वाकले, पण स्वामींनी त्यांना घट्ट धरून उभं केलं। स्वामी म्हणाले, तुझा सर्व दुःख आता संपलेलं आहे, तू घरी जा आणि तुझी दिनचर्या नेहमीप्रमाणे चालू ठेव। तुझे दिवस आता बदलणार आहेत। जा, मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस, पण लक्षात ठेव कधीही हार मानू नकोस। एवढे बोलून स्वामी पुढे चालू लागले। विठ्ठलराव मागे वळले, डोळे पुसले आणि पुन्हा त्यांनी पाहिलं तर पाठीमागं कोणच नव्हतं, फक्त विहीर होती आणि शांत रात्र आणि काळोखा अंधार होता। दुसऱ्या दिवसापासून विठ्ठलरावांनी आपली नेहमीप्रमाणे दिनचर्या सुरू केली। स्वामींचे भक्त होते,
कधी अडचण आली तर स्वामींचं नाव घेत होते. परंतु असे 5-6 दिवस गेल्यानंतर 2 व्यक्ती त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी विठ्ठलरावांना सांगितलं की आम्ही नागपूरहून आलेलो आहोत आणि तुमच्या वडिलांनी आम्हाला काही वर्षापूर्वी 2 लाख रुपये उसने दिलेले होते आणि आम्हाला समजलं की तुमचे वडील आता ह्या करोनाच्या काळामध्ये वारलेले आहेत आणि त्यांनी दिलेले 2 लाख रुपये आमच्याकडे होते हे कुणालाही माहीत नव्हतं. तसं जर मनात आणलं आम्ही तर आम्ही हे पैसेही दिले नसते किंवा परत नसते केले तरीही कुणाला समजलं नसतं. परंतु आम्ही स्वामींचे भक्त आहोत आणि त्यांनी आम्हाला केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही. आणि म्हणून आज 4 वर्ष पूर्ण झाले त्या गोष्टीला आणि आमचा व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला उसने दिलेले 2 लाख रुपये, तसेच आमचा बिझनेस खूप छान चालत असल्यामुळे आम्ही त्या मोबदल्यामध्ये आणखीन 3 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहोत. आणि ही रक्कम तुम्हाला घ्यावी लागेल, कारण तुमच्या वडिलांनी आम्हाला अगदी पडत्या काळामध्ये जवळचं नातेवाईक कुणीही आम्हाला मदत करत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या वडिलांनी आम्हाला मदत केलेली होती आणि त्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आणि एवढं बोलून ते 5 लाख रुपये देऊन त्या 2 व्यक्ती निघून गेल्या. आणि त्यानंतर ती रक्कम घेऊन शेतीमध्ये प्रगती झाली. त्यानंतर पुढे पाऊस पडला आणि विठ्ठलरावांना शेतीमधूनही जास्त उत्पादन मिळालं आणि त्यांची परिस्थिती पूर्ण बदलून गेली. मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळतं की कितीही अडचण आली तर त्यावर आत्महत्या करणे हा उपाय नसतो. जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यावर कधीही मोठं संकट आलं, कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा स्वामी आपल्याला एकटे सोडत नाहीत आणि म्हणून स्वामी आपल्या सोबतच असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. अडचणी या जास्त काळापर्यंत राहत नाहीत, दिवस निघून जातात. वेळ तीच राहत नाही, वेळ आणि दिवस हे बदलत असतात. आणि म्हणून कधीही मनात वाईट विचार आणू नका. स्वामींच्या नामाचा जप करा आणि या स्वामींच्या नामामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की ते आपण मोजूही शकणार नाही. आणि अडचणीच्या काळामध्ये स्वामी आपल्याला कशाच्या रूपामध्ये मदत करतील हे सांगू शकत नाही. आणि म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. धन्यवाद.